आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बघूयात अनेक महत्त्वाच्या बातम्या थोडक्यामध्ये। सुरुवातीला बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणासाठी तारीख पे तारीख सुरूच असल्याचं बघायला मिळते, कारण मराठा आरक्षणाची सुनावणी आता पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे। 5 फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे, तर प्रत्यक्ष सुनावणीबाबत 5 फेब्रुवारीच्या सुनावणीत निर्णय होणार आहे। 9 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावरील अंतिम स्थगिती उठवण्यास नकार दिल्याने आरक्षणाबाबत मोठा पेच निर्माण झालाय। तर राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या विषयावरती घोळ घालतंय असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। राज्य सरकारच्या मनात नेमकं काय आहे हे समजत नाहीये असंही त्यांनी म्हटलंय। ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते। राज्य सरकारमध्ये एमपीएससी आरक्षणावरून प्रचंड मतभेद असून सगळ्या आरक्षणांवरती प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं अशी कृती राज्य सरकारची दिसत असल्याची टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे। मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी पुढे ढकलल्यानंतर याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ठाकरे सरकारप्रती नाराजी व्यक्त केली आहे। ते पत्रकार परिषदेत बोलत होते। सरकार वेळ मागत असल्याने विनोद पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे। याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। पत्रकार परिषदेमधून त्यांनी ठाकरे सरकार मराठा आरक्षणासाठी गंभीर नसल्याचा आरोप केला आहे। तर एकीकडे मराठा आरक्षण स्थगिती आधीच्या नियुक्त्या कायम करण्यासाठी मुंबईमध्ये आझाद मैदानात उमेदवार उपोषणाला बसतायत, पण दुसरीकडे मात्र सुप्रीम कोर्टात एमपीएससीने एससी-बीसी मराठा उमेदवारांचं पूर्वलक्षी प्रभावाने सर्वच बेनिफिट काढून घ्या असा अर्ज केल्यानं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी संताप व्यक्त केलाय। असा अर्ज करून सर्वच उमेदवारांना कायमस्वरूपी घरी बसवण्याची व्यवस्था केली जात असल्याचा आरोप राजेंद्र कोंढरे यांनी केलाय। तर यामागे कुणाचा हात आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। राज्याच्या मुख्य सचिव पदावर नेमकी कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। सध्या संयुक्त राष्ट्र संघात प्रतिनियुक्तीवर गेलेले प्रवीणसिंग परदेशी अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यात मुख्य सचिव पदासाठी जोरदार चुरस लागली आहे आणि यासाठी मंत्रालयात जोरदार लॉबिंग सुरू असल्याचीही चर्चा आहे। बातमी जळगावमधून। जळगाव जिल्ह्यातील 40गाव तालुक्यातील लांबे गावात 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। ग्रामपंचायतीच्या निकालानंतर ही घटना घडली। यावेळी चक्क तलवारी, कोयते आणि लाठ्या काट्या घेऊन हल्ला करण्यात आल्याचंही बघायला मिळालं। या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बातमी सिंधुदुर्गातून। सिंधुदुर्गातील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चिपी विमानतळावरती आज मनसेनं अनोखं आंदोलन केलंय। हातानं कागदी विमानं उडवून मनसेच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधारी शासनाचा निषेध नोंदवलाय। उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या तारखा अनेकदा सत्ताधारी यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत असं म्हणत या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं। गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातल्या 150 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होतंय। सकाळी 7:30 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील 486 मतदान केंद्रांवरती मतदान पार पडतंय। 484 मतदान केंद्रांवरती 6 तालुक्यांमधील 2,49,638 मतदार आज मतदानाचा हक्क बजावतात। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी राज्यपालांनी दगडूशेठ गणपतीवरती अभिषेक केला। फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त 21 फूट उंचीचं नभ अभिचा शिल्प साकारण्यात आलेलं होतं आणि निरुपयोगी साहित्यांपासून हे शिल्प साकारण्यात आलं। या धातुकला शिल्पाचं अनावरण या ठिकाणी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं। तर ही सुंदर कलाकृती उभारणी केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संस्थेचं अभिनंदन केलंय। हिंदी भाषेचा प्रचार देश आणि विदेशात मोठ्या प्रमाणात झालेला आहे। यासाठी चित्रपट क्षेत्राचे योगदान महत्त्वाचं असल्याचं मत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केलंय। दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी ऐतिहासिक प्रभात स्टुडिओमधील जुने आणि नवीन प्रकारचे कॅमेरे आणि लाईट्स तसंच चित्रपट निर्मितीविषयक दुर्मिळ साहित्यांची यावेळी पाहणी केली आहे। वीज पुरवठा खंडित करण्याच्या सरकारच्या निर्णयावर खासदार गिरीश बापट यांनी टीका केली आहे। सरकारचे निर्णय दुर्दैवी असल्याचं बापटांनी म्हटलंय। सवलत देण्याऐवजी सरकारनं वसुली सुरू केली आहे आणि आता तर कनेक्शन तोडण्याचाही निर्णय घेतलाय असं म्हणत बापटांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। महावितरणनं कर्ज काढावं अशी भूमिका खासदार गिरीश बापट यांनी मांडलेली आहे। केंद्र सरकारही यासाठी मदत करेल असंही त्यांनी म्हटलंय। वाढीव वीज बिल प्रकरणी भाजपनं याआधीही आंदोलनं केली आहे, तसंच आम्ही जनतेसोबत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। वीज बिल वसुली विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। नागपूरच्या नागरिकांच्या भावना न्यूज 18 लोकमतनं जाणून घेतल्या। यावेळी सरकारचा निषेध करत रस्त्यावर उतरण्याचा इशारा या नागरिकांनी दिला।
तर वीज वितरणाची थकबाकी भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडू असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आणि आता याच विरोधात मनसे आणि भाजपही आक्रमक झाली आहे। वीज बिल माफी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। घरगुती वीज बिलाची सक्तीने वसुली करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष बघायला मिळतोय। सामान्य नागरिकांनी मोठ्या रकमेचं बिल भरायचं कसं असा सवाल वर्ध्यामधल्या नागरिकांनी उपस्थित केलाय। न्यूज 18 लोकमतच्या विशेष मोहिमेदरम्यान वर्ध्यातल्या नागरिकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत। शासकीय रुग्णालयाबाहेर पडलेल्या अज्ञात मृतदेहाचे या ठिकाणी अक्षरशः डुकरांनी लचके तोडल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे। या संतापजनक घटनेनं नांदेडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। विष्णुपुरी इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय कमानीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला हा मृतदेह आढळला आहे। बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये विवाहित तरुणीची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली आहे। अश्वमेध नगरमधील पवार मळ्यात या महिलेचा मृतदेह आढळून आलाय। पूजा आखाडे असं या 21 वर्षीय तरुणीचं नाव आहे। मंगळवारी रात्री 9 ते 9:30च्या सुमारास अश्वमेध नगरकडून मखमलाबाद रोडकडे जाणाऱ्या मार्गावरील पुलाजवळ या तरुणीचा मृतदेह आढळून आलाय। आणि आता पुढची एक धक्कादायक बातमी आहे। मुलावर करणी झाल्याचं सांगून एका भोंदू बाबानं कोंडव्यातील कुटुंबाची फसवणूक केली आहे। करणी काढण्यासाठी या भोंदू बाबानं कुटुंबाला चक्क 6,80,000 कबुतराची विक्री केली आहे। या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेत गुणवाढ केल्याप्रकरणी तत्कालीन परीक्षा मंडळ संचालकासह 4घांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 22 जानेवारीपर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे। 25 डिसेंबर 2019ला हिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेत गुणवाढ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणी सायबर विभागाकडून तपास सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केवळ कागदावरच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं। चंद्रपूरचे स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराच्या एंट्री पॉइंटवरती पाळत ठेवून शहरात येणारा भरून देशी दारूचा साठा पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे। 50 लाखांहून अधिक रकमेचा हा मुद्देमाल जप्त झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरम्यान ही कारवाईची माहिती देण्यासाठी फोन केल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आमदार जोरगेवार यांना उडवाउडीची उत्तरं दिल्याचंही त्यांनी म्हटलंय। पंढरपुरातील माळशिरस तालुक्यातील पिलीव घाटात सोलापूर सातारा एसटी बससह दुचाकीवर दगडफेक करण्यात आली आहे। या घटनेत दुचाकीस्वार आणि एसटी बस चालक जखमी झालाय। तर लुटण्याच्या उद्देशानं या पिलीव घाटात ही दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। जळगावच्या चोपडा तालुक्यातील चहाड इथे 8 एकर ऊस जळून खाक झालाय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत हा ऊस जळून खाक झाला होता। या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय। तांडव वेब सिरीज संदर्भात तक्रार आली असून रीतसर चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली आहे। पोलीस योग्य पद्धतीनं कारवाई करतील असंही गृहमंत्री अनिल देशमुखांकडून सांगण्यात आलं आहे। आणि देशासाठी एक महत्त्वाची बातमी। खरं तर भारताची लस परदेशात निघाली असून मुंबई विमानतळावरून सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड ही लस परदेशात पाठवण्यात येणार आहे। भारत आपल्या 6 शेजारील देशांना लसीबाबत सहाय्य करणार आहे। तर आजपासून भारताकडून सहायता अनुदानाअंतर्गत येणाऱ्या 6 देशांना कोरोना प्रतिबंधक लस पुरवण्यात येत आहे। या देशांमध्ये भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमारचा समावेश आहे। मालदीव आणि भूतानसाठी लस रवाना झाली असून मालदीवला पहिल्या टप्प्यात 1 लाख डोस पुरवले जाणार आहेत तर भूतानला भारताकडून 1.5 लाख डोस दिले जाणार आहे। विशेष म्हणजे भारत या लसीसाठी पैसेही आकारणार नाहीये। कोविन ॲपमधील त्रुटींमध्ये सुधारणा करू असं आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले। दरम्यान लसीकरणाची टक्केवारी कमी झाली नसल्याचा दावाही त्यांनी केलाय। यावेळी टोपेंनी स्वतः लस घेणार असल्याचंही स्पष्ट केलंय। ते मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते। पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधील कोरोना लसीच्या निर्मितीच्या प्रक्रियेची एक्सक्लुझिव्ह दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी हीच ती दृश्य आहेत। सिरममध्ये लस कशी तयार होते, लसीची कशी विशिष्ट पद्धतीने पॅकिंग होते याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। तर या ठिकाणी लसीच्या निर्मितीचं काम वेगवान पद्धतीने सुरू आहे। एका मिनिटाला कोविशिल्डचे 4000 डोस भरले जात आहेत। इंधन दरवाढीचा पुन्हा एकदा भडका उडालाय। राज्यात पेट्रोलचे दर हे 90 रुपयांहून अधिक झाले। दरम्यान मुंबईकरांना पेट्रोलसाठी 91 रुपये 78 पैसे मोजावे लागणार आहेत तर डिझेलसाठी 82 रुपये 11 पैसे मोजावे लागणार आहेत। कोरोनामुळे सर्वांचंच आर्थिक बजेट कोलमडलं आणि त्यामुळे आता पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 2021-22 या वर्षात कोणत्याही करात वाढ न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळणार आहे।
पर्यटन वृद्धीसाठी आता राज्यातील विधानमंडळही सामान्यांसाठी खुलं केलं जाणार आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी याबाबतचा निर्णय घेतला. दरम्यान नागरिकांकडून या नव्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे. संसदेमधल्या उपाहारगृहामधील थाळी आता महाग होणार आहे, कारण सरकारनं संसदेच्या उपाहारगृहाला मिळणारं अनुदान बंद केलं आणि त्यामुळे खासदार आणि कर्मचाऱ्यांना मिळणारं स्वस्त जेवण यापुढे उपलब्ध होणार नाहीये. अनुदान काढल्यामुळे दरवर्षी 17 कोटींची बचत होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. नवी प्रायव्हसी पॉलिसी कायमस्वरूपी मागे घ्या असे सक्त आदेश भारत सरकारनं व्हॉट्सअपला दिलेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयानं तसं पत्रच व्हॉट्सअपचे जागतिक सीईओ विल कॅथोड यांना लिहिलंय. पेमेंटची माहिती, किती वेळ ॲप वापरलं, कुणाशी किती चॅट केलं याची माहिती फेसबुकशी शेअर केली तर व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये काही फरकच उरणार नाही असा युक्तिवाद सरकारनं केलाय. बर्ड फ्लू संदर्भात महत्त्वाची बातमी राज्यातून. राज्यावरचं बर्ड फ्लूचं संकट दिवसेदिवस अधिक वाढत चाललंय. तब्बल 8 जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झालाय. तर उल्हासनगरमध्येही आता बर्ड फ्लूने शिरकाव केलाय. कोरोनानंतर जागतिक आणि नागरिक आणि प्रशासनासमोर आता बर्ड फ्लूचं देखील संकट उभं राहिलंय. उल्हासनगर जवळील रायते भागात बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. रावते इथल्या मृत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ही माहिती समोर आली आणि त्यामुळे आता पशुसंवर्धनसह संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या आठवड्याभरात रायते गावात असणाऱ्या पोल्ट्री फार्ममध्येही गावठी कोंबड्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर पशुसंवर्धन विभागानंही तातडीनं पुढची कारवाई सुरू केली आहे. बर्ड फ्लूच्या भीतीमुळे चिकन आणि अंड्यांकडे नागरिकांनी पाठ फिरवली आणि त्याचमुळे अकोल्यात चिकन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवामधून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते. अकोल्यातील या ठिकाणी स्थानकोत्तर पशुवैद्यकीय आणि त्यासोबतच पशुविज्ञान संस्थेचे चिकन फेस्टिवलचं हे आयोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील प्रणाली चिकटे ही तरुणी राज्यभर सायकल यात्रा करते. पर्यावरण संवर्धन आणि महिला सशक्तीकरण हा उद्देश घेऊन ही तरुणी सायकल यात्रा करत आहे. ती सध्या अकोल्यामधून वाशिमकडे निघाली आहे. आतापर्यंत प्रणालीनं यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावती असा तब्बल 3940 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब आणि पितृछत्र हरपलेल्या 14 मुलींच्या कन्यादानाचं काम अकोल्यातील निशिकांत बडगे यांनी केले आणि त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. वधूच्या विवाह समारोहाचा कोणताही आर्थिक भार गरीब कुटुंबावरती पडू नये आणि त्यांना आपल्या विवाह समारंभ जगता यावा यासाठी त्यांनी ही मोलाची कामगिरी केली. त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील रोहणा शेत शिवारात सायंकाळी 7 ते 8च्या दरम्यान बिबट्यानं जीवघेणा हल्ला केल्यानं सुखदेव शिंदे हे शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या सोबतीला असलेला एक कुत्राही ठार झालाय. सुखदेव शिंदे हे आपल्या शेतात गेले असता शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सुखदेव शिंदे हे गंभीर जखमी झाले तर बिबट्यावर धावून गेलेल्या कुत्र्याला बिबट्यानं जागीच ठार केलंय. नागपूरच्या सुभाषनगर भागात 2 वळूंमुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना घराबाहेर पडणंही अवघड झालंय. अखेर नागरिकांच्या दबावामुळे महापालिकेनं या वळूला जेरबंद केलंय. राजस्थानमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील वाघांच्या झुंजीचा एक थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. या थराराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. आणि आता कोरोना संदर्भातली अपडेट आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 13,800 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 16,000 रुग्ण हे कोरोनामुक्त झालेत. 24 तासांमध्ये 162 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशामध्ये 1,97,201 ॲक्टिव्ह केसेस आहेत. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी इथल्या धूपगुडी शहरात धुक्यामुळे अंदाज न आल्यामुळे खडीने भरलेला डंपरने 3 वाहनांना जोरात धडक दिली आहे. खडी खाली इतर वाहनं अडकली आणि यामध्ये त्यांचा चक्काचूर झालाय. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय तर 18 जण जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंगळवारी ड्रॅगन फळाचं नाव बदलून या ठिकाणी कमलम करण्याचा निर्णय जाहीर केलाय. गुजरातमध्ये मात्र हे फळ ड्रॅगन नावानं नाही तर कमलम नावानं ओळखलं जाणार आहे. गुजरात सरकारच्या म्हणण्यानुसार ड्रॅगन या फळाचा आकार कमळासारखा असल्यानं त्याचं हे नाव या ठिकाणी ठेवण्यात आलंय. ओडिशातील भुवनेश्वरमधील कलाकार LS राव यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं एका काचेच्या बाटलीत सूक्ष्म शिल्प तयार केलंय. जो बायडन आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. अभिनेत्री कंगना रनौत विरुद्ध हायकोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयात दिलेल्या आश्वासनांचं पालन न केल्याप्रकरणी दिग्दर्शक मुन्नावर अली यांनी कोर्टात धाव घेतली आहे.
अभिनेता वरुण धवन लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे। त्या 24 तारखेला अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल हे विवाह बंधनात अडकणार आहेत। अलिबागमध्ये त्यांचा हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। अर्जुन आणि गॅब्रिएलच्या मुलाचं नाव आरिक आहे आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ हे सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात। नुकताच अमेरिकेचा आरिकचा एक नवा व्हिडिओ या ठिकाणी समोर आला आणि या व्हिडिओमध्ये तो आईसोबत चालताना दिसतोय। दरम्यान आरिक अत्यंत क्यूट दिसतोय। सध्या सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकर यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे। अभिनेता कमल हसन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्या पायाच्या हाडात संसर्ग झाल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करावी लागणार आहे। याविषयीची माहिती त्यांची लेक आणि अभिनेत्री श्रुती हसन हिनं ट्विट करत दिली आहे। KGF सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा पहिला टीजर प्रदर्शित झाला। पहिल्या टीजरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता आणि आता हा चित्रपट इंटरनॅशनल रिलीजचा प्लॅन सुरू आहे। हा चित्रपट बऱ्याच विदेशी भाषांमध्येही प्रदर्शित होणार असल्याचं कळतंय। विराट आणि अनुष्कानंतर आता करीना कपूर आणि सैफ अली खानही त्यांच्या दुसऱ्या बाळासाठी व्यक्तिगत सुरक्षेसाठी समान नियमांचं पालन करणार असल्याची माहिती आहे। ते आता अधिक काळजीपूर्वक फोटोग्राफर्सपासून दूर राहत आहेत आणि दुसऱ्या मुलाच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेताना दिसत आहेत। लवकरच खुशी कपूरही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं खुद्द बोनी कपूर यांनी सांगितले। मोठी मुलगी जान्हवी कपूरने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आणि आता तिच्याच पावलावर पाऊल टाकत खुशी देखील आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे। अभिनेता सलमान खानचा राधे हा चित्रपट OTT ऐवजी चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार आहे। 2021 मध्ये ईदच्या मुहूर्तावरती हा चित्रपट प्रदर्शित होईल अशा आशयाचं ट्विट सलमान खाननं केलंय आणि त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे। केंद्र सरकारने टायकोथॉन नावाची नवी मोहीम लॉन्च केली आणि यामध्ये कोट्यवधी भारतीय विद्यार्थ्यांचा सहभाग सरकारला अपेक्षित आहे। अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख आहे। नेमकी काय आहे हे अभियान बघूयात या रिपोर्टमधून।